हॅलो वनिकर्स, आपण आलेलो आहो प्रभाग क्रमांक 11 मध्ये, जिथे लवली लाल निवडून आले आहेत भाजपच्या तिकीटवर प्रचंड बहुमताने. तर आपल्यासोबत आहे लवली लाल. लवली लाल, तुम्हाला विजयाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. मला सांगा की जबाबदारी खूप मोठी आहे, प्रभागामध्ये काही विकासाची कामे अपुरी आहे, तर ती तुम्ही कशा प्रकारे पूर्ण कराल व निवडून आल्यानंतर प्रभागाच्या लोकांना तुम्ही काय आश्वासन द्याल? सर्वात प्रथम प्रभागातील लोकांनी मला भरघोस मतांनी निवडून दिलं, त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभारी आहे. आणि मतदारांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे, त्या विश्वासावर पूर्णपणे खरा उतरण्याचा मी पूर्ण प्रयत्न करेल. वार्डात समस्या आहे, त्या समस्यांचं निराकरण करण्यासाठीच भारतीय जनता पार्टी समर्थ आहे व भारतीय जनता पार्टीनं माझ्यावर विश्वास दाखवला. त्यासाठी लोकांनी बी मला खूप मतं देऊन निवडून आणलं. माझे पूर्ण प्रयत्न राहील लोकांसाठी कामं करणं, ज्या ज्या समस्या आहेत त्या सर्वांचं निराकरण करणं. आणि समस्या नालीची असो, रोडची असो, पाण्याची असो, त्या सर्व समस्यावर आम्ही मात नक्कीच करू. वणीकर जनतेनं भारतीय जनता पार्टीवर जो विश्वास दाखवत नगराध्यक्षासहित 18 नगरसेवक निवडून दिलेले आहे आणि एखादी सत्ता भारतीय जनता पार्टीवर विश्वास दाखवत दिलेला आहे, त्या विश्वासावर आम्ही सर्व नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे खरे उतरू. आणि एक हाती सत्ता असल्यामुळे विकास कामाला कुठंच अडथळा पडणार नाही. त्याची सुरुवात पण झालेली आहे, लोकांना माहीत आहे कुठं कुठं काम सुरू झालेले आहे. लोकांच्या समस्या जाणून घेणं आम्ही सुरुवात करून टाकलेली आहे. हे बस आता 2-4 दिवसात नगर परिषद सर्व हे होईल पदग्रहण, त्याच्यानंतर कामाचा धडाकाच लागेल अशी मी त्यांना ग्वाही देतो. तर आपल्यासोबत आहे मनोज भाऊ सरमोग कदम, ज्यांच्या हातामध्ये या निवडणुकीची पूर्ण सूत्र होती व त्यांची आणि या कार्यकर्त्यांची प्रचंड मेहनत आहे. आपल्याला ही जितकी मंडळी दिसत आहे त्यांची पूर्ण प्रचंड मेहनत आहे की यांच्या मेहनतीनंतरच भाजपने इथं आपल्या विजयाचा झेंडा रोवला आहे. मनोज भाऊ, या विजयाबद्दल काय सांगाल तुम्ही, आणि तुमच्यावर जबाबदारी आहे लवलीलाल सोबत की प्रभागातील समस्या दूर करण्याची, यावर तुम्ही काय बोलाल? अगदी बरोबर आहे. पक्षश्रेष्ठींनी माझ्यावर विश्वास टाकला होता. माझ्याकडे प्रमुख म्हणून एक दायित्व दिलं होतं आणि ते दिल्यानंतर तेव्हापासूनच आम्ही प्रचाराची मोहीम राबवली आणि सगळं वातावरण व्यवस्थित होतं. खूप चांगलं काम होतं आणि मला विश्वास आहे की आमचे नगरसेवक, दोन्ही नगरसेवक जे निवडून आलेले आहे, ते एक उत्तम काम करून दाखवेल. त्याचं जर उदाहरण घ्यायचं झालं तर आजच उदाहरण आहे. टागोर चौकातली ट्यूबवेल आजच म्हणजे अजून आम्ही काय म्हणते पदाचा भारही स्वीकारला नाही अजून, म्हणजे चार्जही घेतला नाही आहे आणि त्याच्या अगोदरच काम चालू होऊन गेलेलं आहे. हे फार म्हणजे हे फक्त भारतीय जनता पार्टीच करू शकते, हे सगळ्या वनीकरांनाही माहीत झालेलं आहे. आणि म्हणून त्यांनी भरघोस ठिकाणी, प्रत्येक ठिकाणी मतदान करून जवळपास 18 नगरसेवक आणि 5,000च्या लीडनी नगराध्यक्षपद निवडून दिलेलं आहे. आणि त्याच्यामुळे जनतेचा खरा विश्वास भाजपवरच आहे, हे एकदा पुन्हा सिद्ध झालेलं आहे. आणि बरेच जणांनी असंही ठरवलं होतं की मागच्या वेळी जी चूक झाली आता ती चूक होणार नाही, करायची नाही आपल्याला. आणि यावेळेस सगळ्यांनी मिळून चांगलं काम केलं आणि मतदानही फर्स्ट क्लास केलं. मला विश्वास आहे की या वार्डाचा सुद्धा विकास हा 100% होईल आणि दोन्ही नगरसेवक अगदी इमानदारीने भारतीय जनता पार्टीसाठी काम करेल, यात कुठलाही संशय नाही. तर मित्रांनो, जबाबदारी मोठी आहे, भाजपची एक हाती सत्ता आहे, या प्रभागात काही समस्या आहे, परंतु लवलीलाल आणि मनोज भाऊ यांना आश्वासन देतात प्रभागातील जनतेला की काहीही झालं तरी या प्रभागाचा कायाकल्प होईल, कायापलट होईल आणि ह्या प्रभाग वणीमधील एक सुंदर प्रभाग म्हणून उदयास येईल. येणारी 5 वर्षे आपण यांच्या कामगिरीला जोडून पाहणार आहोत आणि हे जिथं चुकले तिथं आपण यांना टोकणार आहोत. तर तुम्ही आमच्यासोबत बनून राहा. आणि लवलीलाल, मला एक प्रश्न आहे की प्रभागातील जनता तुम्हाला कुठे भेटू शकते? प्रभागातील जनता मला माझ्या घरी भेटू शकते, माझ्या दुकानातही भेटू शकते, किंवा त्यांनी मला बोलावलं तर मी स्वतः तिथं पोहोचू शकतो. मी अवेलेबल. निवडणूक झाली, तुम्ही जिंकून आले, हा फक्त पहिलाच जोर आहे की यानंतर हा जोर कायम राहणार आहे? नाही नाही, हा जोर भारतीय जनता पार्टीचा कोणताही कार्यकर्ता असो, तो प्रामाणिक असतो. त्यात मी बी आहे आणि मी माझ्या कार्याला माझा लहानपणापासून एक लागलेला आहे. मी लहानपणापासून जेव्हापासून काम करत आहो, कोणताही काम केलं तर जिद्द, चिकाटी, मेहनत याच्यावर माझा खूप विश्वास आहे. जोश आणि उत्साह कमी होणार नाही, 5 वर्ष टिकून राहणार. जनता आली तर तुम्ही त्रासणार नाही? बिलकुल नाही. आणि मी कुणालाच आश्वासन देत नाही. मी जे होऊ शकते कमिटमेंट करतो आणि त्या कमिटमेंटसाठी पूर्ण शर्तीचे प्रयत्न करतो. बाकी समोर जे होते त्या प्रयत्न जे आपण करतो ते कुठवरी सफल होतात हे जनताला नक्कीच पाहायला मिळेल. निवडणुकीमध्ये संघाची भूमिका खूप उल्लेखनीय राहिली, कारण संघाने घरोघरी जाऊन, संघाच्या कार्यकर्त्यांनी जाऊन भाजपच्या कार्यकर्त्यांच्या खांद्याशी खांदा मिळून काम केलेलं आहे. तर प्रभाग क्रमांक 11 मध्ये दोन्ही
भाजपचे उमेदवार आले आणि त्यासोबतच 18 नगरसेवक सुद्धा निवडून आलेले आहेत. नगराध्यक्षपदी सुद्धा संघाच्या पृष्ठभूमीच्या विद्यार्थी यात्रा बसलेल्या आहे. यावर तुम्ही काय म्हणाल? प्रभाग 11 मधून भाजपचे दोन्ही उमेदवार आले निवडून, यामध्ये आम्हाला काही आश्चर्य वाटत नाही. कारण की इथे मनोज भाऊने जे काम केलं होतं, पाया जो रचला होता, आणि त्यांना आता लोक आता प्रसिद्ध झाल्याच्या चाणक्य म्हणून म्हणतात, ते काही खोटं नाही आहे ते. आणि आमची तर मदत होतीच, पण खरी मेहनत या पोरांनी सर्व केली मेहनत बिलकुल. आणि आश्चर्य म्हणजे येणार होतेच बिलकुल. आम्हाला ज्या वेळेला आम्हाला ते ह्यांची उमेदवारी कळली, त्यावेळेला आमची खात्री होती की 100% येणार. म्हणजे आमच्या प्रयत्नाने जे आलेच असं आम्ही म्हणत नाही, पण सगळ्यांनी का सामूहिक प्रमाणे आम्ही जो प्रयत्न केला त्याला यश आलं. आणि भारतीय जनता पार्टीचं यांनी काम व्यवस्थित करावं. 5 वर्षापर्यंत यांना कोणताही त्रास होणार नाही आणि अगदी व्यवस्थितच ते करतील काम, याची आम्हाला अगदी खात्री आहे. दोन्ही उमेदवार जे होते ते अगदी तर संघाची आणि भाजपची जी जोडी आहे त्या प्रभागामध्ये आपल्याला बघायला मिळाली आहे व या जोडीने एक इतिहास रचलेला आहे की मोठ्या मताधिक्याने इथले दोन्ही नगरसेवक निवडून आलेले आहेत. तर जबाबदारी मोठी आहे आणि आपण यांच्या कामगिरीवर लक्ष ठेवून राहणार आहोत. तर लवलीलाल, तुमचं पुनश्च अभिनंदन. मनोज भाऊ, तुमचं एकदम छान काम झालेलं आहे. सगळेजण तुमच्या कामाची एक प्रशंसा करतायत आणि या कार्यकर्त्यांची मोलांची भूमिका यामध्ये काही प्रतिनिधी होते लवलीलाल सोबत, त्यांनी खांद्याशी खांदा मिळून यांच्या विजयामध्ये मोलाचा वाटा रचलेला आहे. तर कार्यकर्त्यांची फळी आणि सोबत नेता ही मंडळी प्रभाग क्रमांक 11च्या जनतेला आश्वस्त करतायत की प्रभाग क्रमांक 11चा विकास झपाट्याने होणार आहे.